नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की 12 सप्टेंबर तारीख गेलेली आहे आणि अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट लागली नाही. आणि ह्या 40,000 जे विद्यार्थी मित्रांनो 44,230 जागा होत्या ह्या पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये. तर टोटल या ठिकाणी यावर्षी किती लिस्ट लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार. आणि मेन म्हणजे ज्यांना 50%, 60%, 70% आणि 80% तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये या ठिकाणी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे का, ज्यांना 50%, 60%, 70%, 80% या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे, किंवा मग कोणत्या लिस्टमध्ये या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आणि किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला पगार किती मिळणार आहे, त्याचबरोबर सेकंड लिस्टचा कटऑफ किती जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि मी तुम्हाला सर्व डिव्हिजनचा या ठिकाणी कटऑफ सांगणार आहे. अहमदनगर डिव्हिजन, अकोला झालं, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी वेस्ट साऊथ, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसिल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व ठिकाणचा मी तुम्हाला सेकंड लिस्टचा कटऑफ किती जाणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. स्टेप 2 काय असणार आहे, कधीपर्यंत सेकंड लिस्ट लागणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पहिली लिस्ट जी लागली होती तर त्यामध्ये जवळपास 3,000 प्लस मुलांचं जे त्या लिस्टमध्ये नाव होतं. आता हे 3,000 मुलं जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, यातले भरपूर मुलं असे की ते फर्जी मुलं आहेत. तर त्यांनी जे 100 पैकी 100 जे फॉर्म भरताना टाकलेले आणि त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो फर्जीवाडा त्या ठिकाणी केलेला आहे. तर भरपूर मुलांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं नाही, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती हे 3 सप्टेंबरपर्यंत होती आणि मुलांनी या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांनी केलं नाही, कारण की मुलांनी फर्जीवाडा यामध्ये जास्त केलेला आहे. ठीक आहे, तर मुलांनी काय केलं, स्वतःवरून 100 पैकी 100% त्या ठिकाणी टाकलेले आहे. 100 पैकी 96% मुलांनी स्वतःवरून टाकलेले त्यामध्ये. तर फर्जी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, फर्जी मुलं जे आता बाहेर झाले आहे, ज्यांना 100% होते ते मुलं आता बाहेर झालेले आहे. आता सेकंड लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो कमी या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, तर सेकंड लिस्टमध्ये कटऑफ थोडा कमी घसरणार आहे. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खचून जायचं नाही आहे, कारण की कसं आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी फर्जीवाडा केला होता, ज्यांनी सुद्धा 100 पैकी 100 मार्क टाकले होते, तर ते मुलं सर्व बाहेर झालेले आहे. तर आता कटऑफ जे या ठिकाणी कमी जाणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसला एकदम स्ट्रिक्ट मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. ठीक आहे, कारण की कसं आहे, ते स्टेट बोर्डमध्ये सुद्धा ते पूर्ण ते माहिती काढत आहे की खरंच आहे का आणि ओरिजिनल त्या ठिकाणी जे मार्कशीट लागत आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे एकदम म्हणजे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कंपनी नेमण्यात आली आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे, तर भरपूर मुले या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा बाहेर पडत आहे. तर भरपूर मुलं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे फर्जीवाडा या ठिकाणी मुलांनी चालवलेला आहे, फर्जीवाडा या ठिकाणी केलेला आहे. तर त्यामुळेच पहिली लिस्ट एकदम हाय गेलेली आहे. तर ज्यांचंसुद्धा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे. ठीक आहे, कारण की अजूनही भरपूर विद्यार्थ्यांनी जे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, तर ते सगळे फर्जीवाडा मुलं आहे. ठीक आहे, तर आता जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मेन सांगतो की या ठिकाणी दुसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे. तर पहा मी तुम्हाला सांगतो 15 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत हे तुमची दुसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आणि पोस्ट ऑफिस जीडीएसची जे विद्यार्थी मित्रांनो एकच लिस्ट लागणार नाही. तर यावर्षी किती लिस्ट लागणार आहे तर मी तुम्हाला सांगतो, तर यावर्षी जवळपास 7 ते 8 लिस्ट लागणार आहे. कारण की मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 2023ला जागा होत्या जवळपास 30,000 प्लस जागा होत्या, 30 ते 31,000 जागा होत्या 2023ला. तर त्यावेळेस 7 लिस्टा लागल्या होत्या. आणि यावर्षी जर आपण जागा बघितल्या तर जवळपास 44,230 जागा जे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी आहे. ठीक आहे, तर जवळपास 7 ते 8 या ठिकाणी लिस्ट लागणार आहे. आता
ज्यांना जे 50%, 60%, 70% आणि 80% तर या विद्यार्थ्यांचा कोणत्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये होणार आहे काय, तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो. तर पहा, ज्यांना सुद्धा 50%, 60%, 70%, 80% तर या मुलांचं जे सिलेक्शन आहे हे दुसऱ्या लिस्टमध्ये होणार नाही. तर तुमचं जे सिलेक्शन आहे, ज्यांना सुद्धा 50%, 60%, 70%, 80% आहे तर ह्या विद्यार्थ्यांचं जे लिस्ट आहे हे यांचं जे सिलेक्शन आहे, तर यांचं जे सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो 5वी ते 7व्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. ज्यांना सुद्धा 50%, 60%, 70%, 80% ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन होण्याचं जे चान्सेस आहे, सिलेक्शन यांचं जे होणार आहे हे 5व्या लिस्टमध्ये होणार आहे किंवा मग 7व्या लिस्टमध्ये होणार आहे. म्हणजे 5च्या नंतर त्या लिस्टमध्ये जे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. तर कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकतं तर तुम्हाला सांगून देतो. अहमदनगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, त्याचबरोबर पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसिल, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर मिरज आहे, भुसावळ आहे, त्याचबरोबर सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर या डिव्हिजनचा जो कडाप यावेळेस जाणार आहे दुसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला डिव्हिजन एवढे वाचून दाखवले, तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे हा जवळपास 100 पैकी जवळपास 91-92 या ठिकाणी जाणार आहे. SC, ST, OBC, EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे. तर पहा, कटाप जे विद्यार्थी मित्रांनो आता थोडा डाऊन जाणार आहे दुसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. ज्यांना सुद्धा 91-92 जर असेल तर सिलेक्शन होणार आहे. आणि कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये जास्त सुद्धा जाऊ शकते, म्हणजे एकसारखा कटापनी लागणार आहे. कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये जास्त सुद्धा लागणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये थोडा कमी सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला एखादं उदाहरण देतो. आता समजून जा, एखादा चंद्रपूर डिव्हिजन आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर इथं थोडासा हाय जाऊ शकतो कटाप. आणि आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो गोवा डिव्हिजन. आणि गोवा डिव्हिजनला कमी जर अर्ज आले असेल तर या ठिकाणी 89 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, 85 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकते दुसऱ्या लिस्टमध्ये. ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तिथं जे कटाप कमी जाणार आहे, ज्या ठिकाणी फॉर्म जास्त आले असेल तिथं कटाप ज्या विद्यार्थी मित्रांनो वाढणार आहे. ठीक आहे. तर पहा, ज्यांना सुद्धा 50% असेल, 60% असेल, 70% असेल, 80% असेल तर ह्या एवढे जर तुम्हाला टक्के असेल तर तुम्हाला तुमचं जे सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो हे 5व्या लिस्टमध्ये लागू शकते किंवा मग तुमचं जे आहे 7व्या लिस्टमध्ये लागू शकते किंवा 4थ्या लिस्टमध्ये सुद्धा काही ठिकाणी लागू शकते. 4थ्या लिस्टमध्ये सुद्धा जास्त चान्सेस आहे. तर कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये लागणार आहे एवढं, आणि सर्व डिव्हिजनमध्ये नाही लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. एकट दुक्कटच असे डिव्हिजन असणार आहे की त्यामध्ये एवढा कटअप जाणार आहे 50%, 60%, 70%, 80% पर्यंत. ठीक आहे. ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तिथं. तर आता तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे त्याबद्दल बोलतो. तर पोस्ट ऑफिस GDS मध्ये 3 पद आहे विद्यार्थी मित्रांनो. एक आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे BPM. तर BPM मध्ये तुम्हाला पगार 12,000 ते 29,000पर्यंत भेटणार आहे, दोघी सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे पद आहे ते विद्यार्थी मित्रांनो असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ABPM. तर यामध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 25,000पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे. आणि तिसरं जे पद आहे ते डाकसेवकमध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000पर्यंत पगार भेटणार आहे. आणि तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर पहा, तुमचं जर समजा या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे. त्याचबरोबर डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिकीट स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे. सरकारी योजनेचा घरघरी जाऊन प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे. आणि तुमचं डाकसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिसचं तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर एवढ्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.